वॉक विथ नेचर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे पुनश्च स्वागत आहे. माझ्या मते आता दिवाळीसुद्धा जी म्हणजे मेन दिवाळी आहे ती आटपलेली आहे आणि चौथा भागसुद्धा माझा झालेला आहे आणि हा 5वा भाग सुरू झालेला आहे. थोडंसं बघितलं तर पॅनासॉनिकचा जो कॅमेरा आहे त्याच्याद्वारे मी जे काढलेले फोटो आहे त्याच्यामध्ये हा शेवटचाच भाग म्हणायला काही हरकत नाही आहे. म्हणजे पॅनासॉनिकच्या थ्रू काढलेला हा. त्याच्यानंतर मी एक भाग अजून बनवणार आहे आणि अजून एक तो करेक्शनचा पण भाग बनवणार आहे. पण करेक्शनचे 2-3च मेसेज आलेले आहेत, तर माझ्या मते ते मी त्याच्यात इन्क्लूड करणार किंवा मग बघेल कसं आहे. तर अजून काही त्याच्यामध्ये रिसर्च करून काही जर मला वाटलं तर मी माझे पण थोडेसे अभ्यास करून ते सांगणार आहे. तर आज आपण म्हणजे आत्ता आपण हा जो व्हिडिओ बघताय तो 5व्या भागाचा बघणार आहोत. 2/5/2020चा आहे हा. तेव्हा तुम्हाला माहिती असेल की कोरोना आला होता आणि त्याची वेव्ह फार स्ट्रॉंग होती. आणि 2/5ला म्हणजे नंतर माझे फोटो आणि व्हिडिओ तिलारीचे का जास्त आले नाही त्याच्या मागचं कारणच ते आहे की 2/5 नंतर मला कोरोना झाला होता. म्हणजे पहिली वेव्ह जी होती त्याच्यामध्ये कोरोना झाला होता आणि माझा HRCT जो स्कोर होता 21 होता 25 पैकी. म्हणजे मी रिस्कमध्येच होतो आणि त्यामुळे माझे ते बाकीचे जे दिवस आहे ते असेच जंगलात फिरण्यात गेलेलेच नाही. म्हणजे घरीच राहावं लागलं कारण की कोरोना झालेला होता आणि त्यामुळे मग पहिले दवाखान्यात 14 दिवस काढले आणि त्यानंतर 14 दिवस आमच्या ज्या वसाहतीमध्ये क्वारंटाईन झालो तिथं काढले. त्या दरम्यान मी थोडेसे फोटो काढू शकलो, म्हणजे कोरोना आला नाही नंतर ठीक झाल्यावर. आणि लगेचच जानेवारी 21ला माझं प्रमोशन आलं आणि मला तिथं फेब्रुवारीला मी तिलारी सोडलं. म्हणजे फेब्रुवारी 2021 तो माझा मला वाटतं शेवटचाच महिना होता तिलारीमध्ये. त्या अगोदरचे जे काढलेले आहेत ते मी तुम्हाला निश्चित दाखवणार. तेव्हा तर मी हा कॅमेरा पण घेतलेला होता, निकॉन D5600 DSLRचा. लेन्स माझ्याकडे भले मोठा नव्हता, 300 mm लेन्स होता, पण त्याच्यामधून पण चांगले फोटो यायचे 300 mm. म्हणजे प्राईम लेन्स नव्हता, किट लेन्स होता तो. तर त्याच्यामुळे त्याच्यामधून पण मी फोटो घेण्याचा प्रयत्न केला, ते पण समजून घेत होतो. आता हा आहे 2/5/2020चा जो फोटो आहे हे आत्तापर्यंत तुम्ही बघताय. याला उलीनेक स्टॉर्क म्हणतात, म्हणजे पांढऱ्या मानेचा करकोचा आहे हा. तर याचे मी फोटो काढण्याचा प्रयत्न केला 2/5/2020ला. काही ब्लर आले आणि काही चांगले आलेले आहे. तर त्याच्यापैकीच हे फोटो आहे. आणि अशी मे 2020ला माझी परत पुनश्च कालव्याच्या रस्त्याला पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण, जंगल निरीक्षण करण्याची सुरुवात झाली. हा थोडासा चांगला फोटो आलेला एक असा हा पांढऱ्या मानेचा करकोचा, म्हणजेच वुली नेक स्टॉर्क मला तिथं पहिल्यांदाच आढळला आहे. आता लगेच पुढे गेल्यावर मला ही आपण ब्राह्मणी घार म्हणतो ती दिसली. म्हणजे ब्राह्मणी काईट म्हणतात त्याला. आता हे जर तुम्ही बघितलं तर हा एरिया मी तुम्हाला सांगितलेला आहे यापूर्वी. म्हणजे आता भाग 1, 2, 3, 4, त्याच्यानंतर तिलारी अध्याय, त्याच्यानंतर सॅमसंग मोबाईलद्वारे तिलारीचा अनुभव, एवढे व्हिडिओ केल्यानंतर तुम्हाला आता सांगायची गरज नाही की कुठल्या परिसरात मी फिरत होतो आणि हे फोटो कुठले आहे. आणि जे नवीन आलेले आहेत तर त्यांनी हे भाग निश्चित बघा. समजा नवीन बघत असतील तर त्यांना कळणार नाही की कॅनलचा रस्ता कुठला आहे, त्याच्यानंतर स्वप्नवेल जवळचा ब्रिज कुठला आहे, तर हे कळणार नाही. त्यासाठी तुम्ही हे सर्व भाग बघा माझे. तर हे भाग बघितल्यावर तुम्हाला कळेल की मी कुठल्या एरियात होतो आणि कुठे होतो. तर हे जे आहे हे जेव्हा तिलारीचा जो स्वप्नवेलचा ब्रिज सुरू होतो तर त्याच्या अलीकडेच एक झाड आहे, ते वाळलेलं आहे.
तिथला हा फोटो आहे. तिथं 3 ब्राह्मणी काईट मला बसलेल्या दिसल्या. तर आणि मला वाटतं त्यावेळेस मला वाटतं संपूर्ण फॅमिलीला घेऊन गेलो होतो. कारण की अ, मी एक थोडीशी तिथं बांद्राईवाडा म्हणून एक धनगर पाडा आहे. म्हणजे वाडा आहे तिथं धनगर समाज जो आहे, समाजबंधू धनगर त्यांचं तिथं गाव आहे. 30-40 घरांचं असेल. आमचा जो सहकारी आहे, माझ्याकडे जो HR सेक्शनला जो लक्ष्मण होता, लक्ष्मण डोईफोडे च्या याच्यात मला वाटतं आता पुढच्या याच्यात त्याचे फोटो वगैरे येणारच आहेत. त्याचे आणि दादू म्हणून एक सचिन शेट्टे, त्याचे फोटो मी दाखवणार आहे. तर असे दोघंही माझे मित्र झालेले होते. तर त्याच्या गावात मी त्याला म्हटलं होतं की मी तुला आम्ही मदत करतो आणि मी आणि माझ्या फॅमिलीने मिळून तिथं शिधा वाटप म्हणजेच थोडंसं आपण धान्य म्हणतो ना, थोडंसं ते वाटप केलं होतं त्याच्या गावात. आणि तेवढी आम्ही त्या कोरोना काळात तेवढी एक सामाजिक मदत केलेली होती. कारण की शेवटी माणसाला पण आवश्यकता असतेच आणि कुठेतरी तो माझ्या विभागात काम करत होता. त्यामुळे मलाही थोडीशी त्याची आपुलकी होती आणि त्याच्या गावाविषयी पण आपुलकी होती. कारण की बऱ्याच वेळा मी जे जंगल अनुभव घेतला रात्री वगैरे, मी जेव्हा त्याच्या गावात जायचो राहायला, तर त्याचे वडील मला फिरवायचे जंगलात. रात्री पण बऱ्याच वेळा फिरवायचे. तर ती एक आपुलकी पण होती आणि बाकीच्या पण ते निसर्गाच्या सानिध्यात राहतात, तो पण एक पार्ट होता. तर असं मी त्यांना मदत केली होती. तर त्याच दिवशी मला वाटतं मी हे फोटोग्राफ काढलेले आहे आणि त्या दिवशी आम्ही ते शिधा वाटप करून आलो. त्याच्यानंतरच हे फोटोग्राफ काढलेले असं मला अंदाज आहे माझा. कारण की त्यात माझ्या गाडीचा पण फोटो आहे एक, तर फोर व्हीलरचा म्हणजे. तर मी तो फोल्डर वेगळा ठेवलेला आहे. तर त्यातले काही थोडेसे ठराविकच फोटो मी शेअर करणार. ते एक फोल्डर वेगळं ठेवलेलं आहे मी आणि ते तुम्हाला निश्चितच शेअर करणार. तर असा हा प्रवास आहे. ब्राह्मणी काईट आहे ही. उडून गेली ती. तिघंही उडाले आणि आकाशात उंच गेले. त्यानंतर जो करकोचा होता, तर तो करकोचासुद्धा पुढे जाऊन तिथं बसला आहे बघा, याच्यावर ब्रिजवर. हे बघा, हा तुम्हाला मी सांगतो वेळोवेळी, हा तिलारी स्वप्नवेलकडे जाणारा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजचे जे कठडे आहे त्याच्यावर हा बसलेला आहे. तेव्हा त्याचे फोटो क्लिअर आले. मागचे तुम्ही बघत असाल, सुरुवातीचे जे मी फोटो टाकले ते जास्त काही क्लिअर नाही आहे, पण हा फोटो बघा किती क्लिअर आलेला आहे. तर परत ते तुम्हाला सांगायचा उद्देश की फोकसिंग जर जमायला लागला आपल्याला किंवा फोकस जर झालं तर निश्चितच फोटो अत्युत्कृष्ट येतात. तर त्यातलाच हा एक फोटो आहे. ठीक आहे, आता DSLR नव्हता. जो होता हा पॅनासॉनिकच्या ॲडव्हान्स पॉईंट अँड शूट डिजिटल कॅमेराने काढलेला होता, म्हणून त्या प्रतीचा नसेल. कारण की सेन्सरचा पण फरक असतो, त्या गोष्टीत वेगवेगळं असतं. ते सेन्सर जे असतात, ते सेन्सर कुठल्या क्वालिटीचे आणि कसे आहे त्याच्यावर पण सगळे फोटोग्राफ्स अवलंबून असतात. कारण की याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर DSLRमध्ये पण जे ॲडव्हान्स सेन्सर असतात, म्हणजे D850 जर तुम्ही घेतला तर इतकं जबरदस्त आहे आणि त्याला पॉईंट पण ऑटो फोकस पॉईंट पण जास्त असतात. तर तुम्ही जसा कॅमेरा क्वालिटी घ्याल किंवा कॅमेरा प्रोफेशनल घ्याल, त्याप्रमाणे तुम्हाला ती याची क्वालिटी भेटते, फोटोची क्वालिटी भेटते. तर तीच क्वालिटी मेंटेन करायसाठी माझ्याकडे त्यावेळेस रिसोर्सेस नव्हते. माझा जो 10,000 रुपयाला हा कॅमेरा घेतलेला होता, तोच मी पुढे कंटिन्यू केलेला होता. तर त्याच्यामुळे जे फोटो आलेले आहे ते तुम्हाला निश्चितच जरी आवडले नसतील तर पण त्याच्या मागे माझा स्ट्रगल पण तुम्ही बघू शकतात की मी कसं आहे, 50-70 तर त्यावेळेस कॅमेरा अफोर्ड नव्हता करू शकत आणि त्याच्यामुळेच मग मी माझ्याकडे जे रिसोर्सेस होते ते यूज करून मी हे सगळं निसर्ग निरीक्षण केलेलं आहे. शेवटी माझा पण गव्हर्नमेंट जॉब होता, मला काही त्या मानाने तेवढा पेमेंट नव्हता. तर असं माझ्या ॲडजस्टमेंट मला म्हणजे माझ्या कुवतीप्रमाणे मला जो कॅमेरा घेता आला तो मी घेतला. नंतर म्हणजे हा जो निकॉन D56 आहे त्यावेळेस काहीतरी किट लेन्स सहित 50-55 हजाराला होता, तेव्हा मी घेतला तो. पण शेवटी
त्याच्यासाठी पण मला भरपूर सेव्हिंग करावी लागली. कारण की वाटतच होतं सुरुवातीपासूनच की एक DSLR हवं म्हणून. अशा प्रकारे थोडंसं माझं निरीक्षण, पक्षी निरीक्षण, प्राणी निरीक्षण हे तिलारीचं जे झालेलं आहे, ते Panasonicच्या याच कॅमेरामधून झालं आहे. आणि अजूनही 2025ला आत्ता आपली जी आता मी रेकॉर्डिंग करतोय, अ, त्या डेटपर्यंत अजूनही तो माझ्याकडे आहे. Panasonicचा जो कॅमेरा आहे आणि अजूनही चालू कंडिशनमध्ये आहे तो. तर शेवटी कसं आहे, एक आत्मीयता वाटते, कारण की त्याने सुरुवातीच्या काळात जे मला निसर्ग निरीक्षणाचा अनुभव दिला कॅमेराद्वारे, तो अविस्मरणीय आहे आणि तो विसरता येणार नाही. कारण की कसे असतं, हे आठवणी असतात, की आपण एखाद्या ठिकाणी बदली होते, त्या ठिकाणी एखाद्या वेळेस मॅच होऊन जातो आणि जरी तिथल्या लोकलमध्ये मॅच नाही झालो, पण जो माझ्यासारखा माणूस आहे, तो निसर्गात निश्चितच मॅच होतो आणि हमखास तिल्लारीची आठवण येतेच. एक माणसांची जरी नसली, तरी या जंगलाची आणि तिथं मी एकट्याने जे घेतलेले अनुभव आहे, त्याची तरी निश्चित मला आठवण येतच राहते. अर्थात जवळचे पण जे लोकं आहे, बरेच जण आहे. म्हणजे आमच्या याच्यामध्ये सांगायचं म्हटलं, भाऊ नाईक आहे, एक पळसे मॅडम आहे ते आहे. त्याच्यानंतर गवसदादा आहे. त्याच्यानंतर लोकल म्हटले तर सचिन शेट्टे आहे, अविनाश कांबळे आहे, ओमकार तेली आहे. त्याच्यानंतर आपला ज्याच्याकडे आत्ता आम्ही गेलो होतो, लक्ष्मण डोईफोडे आहे. तर असे सगळे माझे तिथले संबंध प्रस्थापित झाले होते आणि ते अजूनही मला फोन लावतात. त्यात निंगू पण आहे. निंगू म्हणायचो आम्ही त्याला. तर निंगूचा पण आहे त्याच्यामध्ये. त्याची पण चांगली साथ भेटली मला. तर असे आम्ही सगळे म्हणजे तिथं माझी कॉलनीमध्ये, म्हणजे माझ्या MSCBच्या कॉलनीपेक्षा माझी बाहेर जी होती ती फॅमिली जास्त चांगली जवळची झाली होती. तर असे ते अनुभव आहे. आता तुम्हाला वाटत असेल कसं असतं, हा शेवटचा पार्ट आहे तिल्लाच्या. त्याच्यानंतरचा थोडाशीच आहे, जास्त फोटो नाही आहे. तर म्हणून मी थोडेसे माझे विचार याच्यात आणि जे आपण म्हणतो ना, की एखाद्याचा निरोप समारंभ असतो, त्याप्रमाणे मी तिलारीचा काही दिवसांनी, म्हणजे 6 महिन्यांनीच निरोप घेतलेला आहे. तर त्याच्यासाठीच मग असं समजून घ्या, की हा निरोप समारंभासारखाच आहे आणि त्याच्यामध्ये मी माझे जे मत आहे, सत्कार मूर्ती म्हणून ते मांडतो आहे. त्याच उद्देशाने हा भाग 5वा मी बनवलेला आहे, असंच समजून घ्या. आता 7/5ला सुरुवातीलाच मला ग्रेट हॉर्नबिल म्हणजे राजधनेश हा एका झाडावर आढळून आला. ते अष्टमबबूळचं झाड आहे बहुतेक. तर त्या झाडावर दिसलं मला. आता मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो, की तो त्याचा म्हणजे त्याच्या डोळ्याच्या समोर फांदी आणतो आणि स्वतःला असं समजतो, की मी लपलेलो आहे. तर बघा याच्यामध्ये त्याने तसंच केलेलं आहे. ते डोळ्याच्या समोर एक फांदी आलेली आहे त्याच्या आणि ती आलेली नसून त्यानेच ती स्वतः तो फांदी म्हणजे त्याने डोळा, म्हणजे त्याचं मान तशी केलेली आहे, की तो बरोबर त्याचा डोळा, म्हणजे त्याला ते फांदीच दिसणार, समोरचं दिसणार नाही आणि त्याला असं वाटेल, की मी लपलेलो आहे. तर अशा स्वरूपाच्या हा जो ग्रेट हॉर्नबिल आहे, हा ॲक्टिव्हिटीज करत असतो. एखादा माणूस दिसला किंवा मग मनुष्य प्राणी दिसला, की अशा स्वरूपाच्या तो ॲक्टिव्हिटीज करतो. तर म्हणून मी त्याला म्हणतो, की हा पक्षी थोडासा लाजाळू पक्षी आहे. आता हे जे तुम्ही झाड बघताय, हे एकदम आवाढव्य झाड आहे. म्हणजे अंदाजे मला माहीत नाही, बरेच फूट असं फैललेलं आहे. त्यामुळे याचा फोटो काढला आणि दुसरं तुम्हाला मी मागे पण सांगितलं, की बऱ्याच वेळा मी अशा स्वरूपाचे फोटो काढत असतो, की एखाद्या वेळेस नकळत जर मला त्याच्यामध्ये जर बिबट्या वगैरे बसलेला असला किंवा लपलेला असला, तर तो दिसून जाईल. कारण की अशा आवाढव्य झाडांवर बाकीचे तर प्राणी राहतातच, पण बिबट्यासुद्धा या झाडांवर राहत असतो. आणि हे कॅनलचा रस्ता होता, त्याच्यापासून जर आपण खाली म्हटलं तर दरीच होती. काही ठिकाणी जास्त जरी अंतर नसलं तरी 20-25 फुटाचं अंतर होतंच खाली.
तर त्याच्यातलंच हे एक झाड मोठं होऊन वरती आलेलं होतं आणि त्याच झाडाचा हा फोटो मी मुद्दामून काढलेला आहे. त्याचा मागचा उद्देश तुम्हाला मी आत्ता सांगितलेलाच आहे. हा कॅनलचा रस्ता आहे. एकदम आच्छादला गेलेला होता आणि ते सावलीमध्ये मला असं वाटलं, की काहीतरी बसलेलं असेल एखाद्या वेळेस. पण तसं काही नव्हतं कारण की झूम बराच करायचा हा आणि मी बऱ्याच वेळा काही मला डाऊट आला, की मी झूम करून कॅमेरा थ्रू झूम करून डिजिटल झूम आणि ऑप्टिकल झूम घेऊन त्याच्याद्वारे मी बघायचो, की काहीतरी बसलेलं आहे का, लपलेलं आहे का? तर अशा स्वरूपात मी जंगलात बघायचो. आता पुढे बघा मी याच्यावर आलोय परत स्वप्नवेलचा आपला जो ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या जवळ आलेलो आहे बघा आणि तिथून मी हा फोटो काढलेला आहे आणि हा पण Panasonicचाच फोटो आहे आणि हा एकदम अतिशय सुंदर फोटो आलेला आहे. ढग आहे बघा, ढग आलेले. आता तिथं तुम्ही बघत असाल 7/5 तारीख आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं, की तिथं मे महिन्यातच थोडे ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होते आणि वादळी पाऊस येतो तिथं. तर असा तो म्हणजे ते स्वरूप झालेलं होतं. सकाळी-सकाळी मी गेलेलो होतो, तर तिथं त्यावेळेस पावसाळ्याचं स्वरूप आलेलं होतं. तो वादळी पाऊस असतो आणि थोडं आपण त्याला आता भौगोलिक भाषा आहे बऱ्याच ह्याच्यात, की पाऊस वेगवेगळ्या पद्धतीने पडत असतो. काही ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, तर समुद्र सपाटीपासून जे वारे वाहतात ते वरपर्यंत वाहतात आणि त्याच्यामुळे सुद्धा पाऊस पडतो. तशा स्वरूपाचा पण पाऊस तिथं सब ट्रॉपिकल जरी असलं, तर रेन फॉरेस्ट प्रकारचा पडत होता. आता बघा हे धुकं म्हणजे हे ढग वरती आलेले आहे. हे ढग कसे वरती आलेले तर तुम्हाला सांगितलं, की ती दरी दाखवली होती मी तुम्हाला. पहिली दरी, त्याच्याखाली दुसरी दरी, त्याच्याखाली तिसरी दरी अशा 3 दऱ्यांचा जो आहे, तर हा ब्रिजवरूनच काढलेला आहे. आता बघा त्या दरीमधून कसं वरती येत आहे ढगं. तर ही सिस्टीम तिथं चालते. म्हणजे एक जे भौगोलिक आपल्याला भूगोलाच्या विषयात जे शिकवण्यात आलेलं होतं, ते याच्यामध्येच दिसून येत आहे. निरीक्षणाअभावीच ते सगळं नमूद केलेलं आहे. हे ब्रिजवरूनच मी काढले. समोरच्या दरीमध्ये मला हालचाल दिसली तर मी फोटो काढले. तर मोर आणि लांडोर ते मला म्हणजे त्यांची दृष्टी बघा केवढी लांब असते. ते मला बघून पळायला लागले. म्हणजे मी ब्रिजवर उभा होतो आणि तिथं झूम केलेलं आहे. कॅमेराला झूम करून ते मी फोटो काढलेले आहेत. तर एवढं झूम करून सुद्धा ते फोटोमध्ये म्हणजे मी दिसलो त्यांना. दरीच्या खाली मी जरा फोटो काढला व्हॅलीचा, जिथं पाणीचं असतं. तुम्हाला सांगितलं, की तिथून ती नदी वाहते. तो छोटा झरा आहे किंवा नदी आहे, ती तिथून वाहते. असा हा त्या ब्रिजच्या खाली सुद्धा एक वेगळं इकोसिस्टम आहे. कारण की तिथं पण 30-40 फुटाची झाडं आहे. तो ब्रिज उंचचा उंचच आहे. तुम्ही बघितला मागच्या ह्याच्यात मी तुम्हाला दाखवलेला आहे. तो ब्रिज तर तेवढा उंच ब्रिज आहे, तेवढ्या उंच झाडं पण आहे तिथं त्या ब्रिजच्या खालीच आहे. एक सपोर्टिव्ह स्ट्रक्चर त्याला निर्माण करता येते. झाडच त्याला सपोर्टिव्ह स्ट्रक्चर निर्माण करत आहे. हे बघा ही व्हॅली तुम्हाला मी परत ते ढगं येत आहेत, तर मी हळू-हळू त्याच्यामध्ये जातोय. हे 7 तारखेचाच आणि तिथलेच फोटो आहे. आता अक्षरशः पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि ते ढगं वरती येऊन राहिले आहे. म्हणजे आता मला तर असं वाटायला लागलं होतं, की म्हणजे लपायला जागा मिळते की नाही तिथं अशी कंडिशन झाली होती. कारण की समजा जर हे त्यावेळेस जर वातावरण जर चेंज झालं असतं, कारण की तिथं कधी-कधी लगेच वातावरण चेंज होऊन जातं आणि ते झालं म्हणजे मग पावसात मी भिजलो आणि माझा कॅमेरा पण गेला. तर अशी कंडिशन माझी तिथं झाली होती. पण तरी मी ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे फोटो बघा मी काढलेले आहे. हे बघा ही व्हॅली आहे. त्या व्हॅलीमधून ते ढग येऊन राहिले वरती हळू-हळू. आता थोड्याच याच्यात तुम्हाला मी त्याचं रेकॉर्डिंग पण दाखवेल. मी तुम्हाला बोललो होतो मागचे व्हिडिओ मी तुम्हाला सांगत असतो, की मी जे तुम्हाला बोललेलं आहे ते दाखवेल. तुम्हाला बोललो होतो, की मी ते ढगं वरती येतात त्याची रेकॉर्डिंग मी दाखवणार आहे तुम्हाला. आता ती कशी तेव्हा दाखवली नाही कारण की ते त्यावेळेस ती डेट आलेली नव्हती. म्हणजे 7/5/2020 आता तो पार्ट 5 मध्ये आलं. म्हणजे भाग 5 मध्ये तिलारीच्या आठवणी भाग 5 मध्ये जर तो पार्ट आला तर त्याच वेळेस मी दाखवणार ना तुम्हाला. मी काही तुम्हाला म्हणजे त्या दिवशी बोललो त्या दिवशी दाखवू शकत नाही किंवा त्याच्या पुढच्या पार्टला. आपलं डेट वाईज चाललेलं आहे आणि महिना वाईज चाललंय तर त्याप्रमाणे मी पार्ट बनवलेले आहे आणि त्या पार्टमध्ये याचा समाविष्ट झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचा मी व्हिडिओ या पार्टमध्ये टाकलेला आहे. आता तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. हे बघा हा व्हिडिओ आहे तो. अतिशय सुंदर बघा असे ढग येत आहे. थोडंसं हे बघा फोकसिंग करतो, ऑटो फोकस करतोय तो माझा कॅमेरा आणि बघा ते ढग वरती तिकडच्या साईडला वरती चालले इकडं आच्छादत आहे. आता इथं थोडासा पुढे गेला की डोंगर आहे. त्या डोंगराला आच्छादणार आहे बघा तिथं काहीच नाही आहे.
आणि ह्या इकडच्या साईडला हळू-हळू ते कॅप्चर करताय ते म्हणजे पूर्ण व्हॅली कॅप्चर करताय. आता याच्या खाली तुम्हाला सांगितलंय, की पहिली दरी, दुसरी दरी आणि तिसरी दरी. त्यांनी 2 दऱ्या कॅप्चर केलेल्या आहे. म्हणजे खालती वातावरण कसं झालं असेल, याचा पण तुम्ही अंदाज घेऊ शकतात, की किती ढगाळ वातावरण झालं असेल. आणि म्हणजे मला तरी वाटतं तिथं पाऊस चालू झाला, नाही झाला मला नाही माहीत. पण मला तरी वाटतंय पाऊस चांगला जोरदार चालू झाला असेल खाली. आणि वेपराईज होऊन ते ढग आता वरती आलेले आहे, म्हणजे हळू-हळू ते चढत जातात ना वरती. त्याचप्रमाणे हे चढलेले आहे बघा. आता त्या तिकडच्या डोंगरावर मी जिथं पुढे सुरुवातीला गेलोय, त्या डोंगरावरच ते पुढे चाललेले आहे. म्हणजे जिथं मी तुम्हाला ती व्हॅली दुरून दाखवली तिथले ते डोंगर आहे. आता हे बघा, हे मला थोडंसं काहीतरी आढळून आलं. मला वाटलं तिथं काहीतरी सरपटणारा प्राणी वगैरे असेल, पण ते काही नव्हतं. जस्ट एक हे होतं. हे परत पंजाचे निशाण आहेत. मला थोडेसे हे कळत नाही कशाचे ॲक्चुअली. बऱ्याच याच्यात मी अभ्यास केला, पण काय ते मलाही एक्झॅक्टली माहीत नाही पडून राहिले की कशाचे आहे. आणि कसं आहे, हे थोडंसं आता शाहमृग वर्गीय प्राणी तिथं जर आढळला म्हणजे एक दुर्मिळच घटना आहे ती. आणि जर असेल तिथं तर मग तर संशोधनाचा विषयच आहे तो, की याच्यात असं आढळलेलं आहे म्हणून. तर अतिशय असा तो संशोधनाचा विषय आहे. आणि असू पण शकतं त्याच्यामध्ये, की आपल्या त्या तिल्लारीच्या जंगलात असे बरेच दुर्मिळ प्राणी, पक्षी असतील, की जे आपण बघितलेले नसतील. इव्हन म्हणजे तिथं 50 वर्ष, 70 वर्ष जे तिथं ज्यांचं आयुष्य गेलेलं आहे, त्यांनी पण सुद्धा बघितले नसतील, असे निश्चितच असतील. आता हा जो तुम्ही फोटो बघताय, हा फोटो ह्याच्यासाठी काढलाय, की बघा ते तिथं व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन म्हणजे पांढऱ्या छातीची पाणकोंबडी तिथं आहे. फोटो क्लिअर नाही आलाय, ती पळत होती त्याच्यामुळे. आता हा एक फोटो आहे 10/5चा आहे. म्हणजे 10/5 चालू झालंय. 7 तारखेनंतर मी 10 तारखेला डायरेक्ट गेलोय. आणि हा कुठलातरी पक्षी आहे एक्झॅक्टली मला पण नाही कळत आहे. कारण की त्याच्या चेहऱ्यावरूनच मी सांगू शकतो. बऱ्याच पक्ष्यांचे सेम येत असतात. त्यानंतर परत आपले ही बुलबुल आहे. ज्याला आपण म्हणतो येलो ब्राउडेड बुलबुल. ती येलो ब्राउडेड बुलबुल मला बसलेली दिसली. एका फांदीवर बसलेली होती आणि फोटो पण अतिशय सुंदर आलेला. हा जर अजून क्लिअर आला असता ना, तर एक नंबर फोटो असता हा. कारण की त्याला तशा हेच होत्या. याच्यामध्ये अजून एक थोडंसं फोटोग्राफीची एक टिप देतो, की केव्हाही सब्जेक्ट मधोमध नको. तुमचा 1/3चा जो रूल असतो, तो त्याला लागू होत असतो. म्हणजे एक तर थोडंसं साईडला मधला जो असतो पॅसेज, त्याच्या साईडला थोडंसं पाहिजे, किंवा मग एक तर डाव्या किंवा उजव्या साईडला असा फोटोमध्ये यायला पाहिजे. म्हणजे तुमचं पिक्चर पण दिसायला पाहिजे, की काय चाललंय आणि काय नाही चाललंय. थोडंसं तो पण मला एक नॉलेज आता आलेलं आहे त्या हिशोबाने पण आहे. हे ब्राह्मणी काईट आहे. परत दिसली त्याच्यामुळे टाकला. आणि हे मला एक्झॅक्टली कळून नाही राहिलंय. हा पक्षी मला त्याचं नाव नाही आठवून राहिलंय. फक्त फॅन्टेल म्हणजे तो फॅनसारखी शिपटी हे करतात आणि नाचतात ते. तर त्याच्यामुळे याला फॅन्टेल म्हणतात. तर कुठल्या प्रकारचा फॅन्टेल आहे, हे मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. म्हणजे मला पण नाही. तुमच्यापैकी कोणी जर असेल, तर कृपया मला कळवा. खास करून पक्षी मित्रांपैकी कोणी जर मला सबस्क्राईब केलं असेल किंवा माझे व्हिडिओ बघत असेल तर. आता 16/5ला आपला तिल्लारी कालव्याजवळचा जो तलाव आहे तिथं गेलो. संध्याकाळच झाली होती म्हणजे. तर हा तिथं कॉर्मोरंट म्हणजे पाणकावळा दिसला. त्याचे पण फोटो काढले. एका दगडावर बसलेला होता. तसा हा पाणकावळा आहे. मे महिन्यात फार काही जास्त फोटोग्राफी झाली नाही माझ्याकडून. बहुतेक त्याचाच इफेक्ट असेल. पण जेवढी झाली तेवढी दाखवतोय तुम्हाला. हे मोर आहे. बघा ते थोडे पहाडावर चढत होते. 2 मोर आहे. तर त्यांचाही फोटो काढला. स्पष्ट आलेला आहे. फार काही चांगला आलेला नाही आहे. शेवटी तोच एक पार्ट तुम्हाला सांगितला तोच. हे बघा, ही व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन आहे. म्हणजे पांढऱ्या छातीची पाणकोंबडी. ती पण पाण्याजवळच राहणारा पक्षी आहे. पाणकोंबडीचाच हा एक प्रकार आहे. ती तिथं मला एकच दिसली. म्हणजे तो जो दाखवला मी आता आदल्या ह्याच्यात तो फोटो दाखवला, तीच ही पाणकोंबडी आहे. ती तेवढ्याच एरियात राहते, कॅनलच्या एरियात राहते. आणि ही एकटीच मला म्हणजे
एक 2-4 वर्षात मी बघितलं, पण मला काही आढळल्या नाही जास्त त्या पाणकोंबड्या. तर असू पण शकतं ते. आता हा जो आहे हा विशेष आहे. एमरॉल्ड डव्ह आहे हा. एमराल्ड डव्ह, कॉमन एमराल्ड डव्ह म्हणतात. अतिशय सुंदर असतो हा. तो जोरात पळत होता आणि काय झालं, की संध्याकाळ असल्यामुळे तो कॅमेराचा जेवढा पाहिजे तेवढा सेन्सर हे नसल्यामुळे तो पळत पण होता. मी अतिशय म्हणजे फास्ट चालत होतं, त्याच्यामध्ये त्याचा फोटो हा क्लिक केलेला, त्याच्यामुळे तो एवढा आलेला नाही खास. पण 100% हा एमराल्ड डव्ह आहे. मी बघितलेला आहे आणि तो एमराल्ड डव्हच आहे. तर असा त्या डव्हचा फोटो काढल्यानंतर मग मी बाहेर निघालो मेन कॅनलच्या रस्त्याला आणि तिथं हा फोटो काढला. अतिशय सुंदर असा पहाडाचा फोटो आहे हा. आणि पहाडाच्या हा फोटो काढल्यानंतर थोडं पुढे जायला लागलो हळू. परत जो एक गावाकडची टेकडी होती, म्हणजे तिथं गुळम नावाचं गाव आहे. त्या गुळम नावाच्या गावाच्या वरती एक टेकडी आहे. त्या टेकडीच्या वरती निघतो आणि त्याच्यानंतर गावाच्या साईडने खाली आलं की आमची कॉलनी आहे. गुळम गावाच्या समोरच आमची कॉलनी आहे. तर आता त्या टेकडीवर पण मी चाललेलो आहे हळू-हळू. तोच हा पोर्शन आहे आणि त्या पोर्शनने मी फोटो काढत चाललो आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि तिथं एक झाड आहे त्या टेकडीवरच. एक अतिशय सुंदर असं दृश्य आहे. ते बघा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा किती सुंदर आहे. आर्टिस्टिक फोटोग्राफी जो म्हणतो आपण, त्याचाच हा एक पार्ट आहे. अतिशय सुंदर असा फोटो आलेला आहे, की संध्याकाळची जी सूर्यास्ताची किरणं होती ती आहे. बॅक साईडला थोडेसे ब्लरमध्ये तुम्हाला पहाडं दिसून राहिले. पहिली रेंज आहे, दुसरी रेंज आहे, तिसरी रेंज आहे आणि एक झाड आहे. ते झाड आहे आणि त्याच्यावरतीच सूर्य मावळतोय. थोडं ढग पण आलेलं आहे. तर अशा स्वरूपाचं एक सुंदर असं मी फोटो काढलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा फोटो निश्चितच मला कळवा. कारण की तुम्हाला सांगितलं यापूर्वी पण, की मला आवड आहे आर्टिस्टिक फोटोग्राफी म्हणा. मला एखाद्या वेळेस वाटलं, माझा सिक्स सेन्स असेल तो सांगत असेल, की हा फोटो चांगला येणारच आणि तो काढल्यावर अतिशय सुंदर आलेला आहे. तुम्ही पण बघू शकता. तर अशा स्वरूपाचं 16:05चं मी निरीक्षण आणि छायाचित्रण केलेलं आहे. आता तुम्ही हे जे स्थानिक माझे मित्र झाले होते, त्यातला हा एक आहे सचिन शेट्टे, ज्याला दादू म्हणायचो मी. तो हा दादू आहे. त्यानंतर लक्ष्मण डोईफोडे, हे पांढरेवाडा जो धनगरपाडा जे गाव आहे तिथं राहायचे आणि हे माझ्या ऑफिसला होते माझ्यासोबत. यांच्याच घरी मी जायचो. हा मंथन डांगे, तिथं तिलारी चौकात त्याचं शॉप आहे, स्वतःचं शॉप आहे. आता हा पुण्याला असतो, आईवडील ते शॉप सांभाळतात. त्याच्यानंतर मी हे मित्र तिथं भेटले. लहान मित्र आहे माझे, स्थानिक मित्र आहे. माझ्यापेक्षा लहान आहे, पण मी तुम्हाला सांगितलं की माझे जास्त स्थानिकांसोबत जास्त घट्ट संबंध तिथं झाले होते. त्यापैकी हे आहे. आणि हे मी पुढे गेलो गाडी घेऊन, तर तिथं मला हे थोडंसं झुडपासारखं झाडावर दिसलं. ॲक्च्युली तुम्हालाही माहिती असेल, ते ओरँगोटँग प्रजातीची जी माकडं असतात ते मला वाटतं झाडावर असं घर बनवत असतात. तर त्यातला तो प्रकार तिथं आहे. हे बटरफ्लाय एक, या बटरफ्लायचं नाव ब्लॅक शॅलो टेल बटरफ्लाय आहे. आता मला काही जास्त याच्याबद्दल माहीत नाही. मी सहज माहिती काढली आणि ते टाकलं आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर मला निश्चित कळवा. अतिशय सुंदर असं फुलपाखरू होतं ते. फुलांचं जे रस पीत होतं आणि त्याचा फोटो काढण्याचा मी प्रयत्न केला. थोडंसं उडता काढलेला आहे तो फोटो. हलका झालेला आहे. हा थोडा ब्लर झालेला आहे. हा फोटो काही जास्त क्लिअर आलेला नाही आहे. पण एक सर्व आपण पशु, पक्षी, प्राणी आणि कीटक यांचे पण घ्यायला पाहिजे त्या उद्देशाने. बघा हे मी तुम्हाला सांगितलं ना, थोडंसं ते घरट्यासारखं केलेलं होतं. ॲक्च्युली त्या खारुताईचं आहे, म्हणजे जायंट स्क्विरलचं आहे, म्हणजे शेकरूचं आहे का माकडानेच केलेलं आहे का अन्य दुसऱ्या प्रजातीने केलं ते निश्चित सांगू शकत नाही. पण तिथं ती बघा, ती जायंट स्क्विरल मला दिसली पुढच्या झाडावर. तर होऊ शकतं जायंट स्क्विरल पण घरटं करून राहत असेल, किंवा मग मोठा एखादा पक्षी असेल त्याने घरटं केलेलं असेल. पण जो पॅटर्न होता तो पॅटर्न वेगळाच होता. म्हणजे माकडं स्वतःच्या झोपायसाठी जसं करतात, तर पानं वगैरे गोळा करून फांद्या तोडून जे जमा करतात, तर तसा तो पॅटर्न होता. म्हणून तुम्हाला जर माहिती असेल तर सांगा मला. हे कॅनल बंद होतं, मेंटेनन्ससाठी बंद होतं. मग नंतर सुरू झाल्यावर तो कॅनल 24/5ला सुरू केला, परत पाणी सोडलं. तर त्यावेळेस बघा ते पाणी सोडल्यावर मी त्याचा फोटो काढला. हे पाणी येऊन राहिलं आहे आता हळूहळू, म्हणजे 12 किलोमीटरवरून वाहत ते आता 5-7 किलोमीटरपर्यंत आलेलं आहे.
आणि 4-5 किलोमीटर अजून पुढे जाणार आहे. कारण की मी कॅनलच्याच रस्त्याला होतो आणि आता मी बघा मी पोहोचलेलोच आहे. मी इथं पोहोचलेलो आहे. तुम्ही बघत असाल तर आपल्या स्वप्नवेलच्या ब्रिजवर पोहोचलेलो आहे. परत त्याच ब्रिजवर गेलेलो आहे आणि तिथून परत फोटो काढलेला आहे. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे फोटो, वेगवेगळ्या छटा येतात. तर त्याचप्रमाणे या वेगवेगळ्या छटा आलेल्या आहेत. त्या निश्चितच त्याचा आनंद घ्या तुम्ही. हे बघा आता ते थोडंसं ऊन पडलेलं आहे. ॲक्चुअली ते कसं संध्याकाळचं होतं, थोडंसं पॅटर्न तसा होता. इथं सावली होती आणि तिकडं ऊन होतं. तर हा संध्याकाळचा थोडा पॅटर्न आहे मला वाटतं. नाही सकाळचा आहे, सॉरी सकाळचा आहे थोडा पॅटर्न. दुपारी की संध्याकाळी असं काहीतरी गेलो होतो, मला आता आठवत नाही. हे बघा हे तुम्हाला मध्ये ब्राउडेड बुलबुल, येलो ब्राउडेड बुलबुल त्याची जोडी मला दिसली आहे. ती साईडला बघा तुम्हाला कोपऱ्यात दिसेल. तर ती येलो ब्राउडेड बुलबुलची जोडी मला दिसली. पहिले एकच दिसत होतं, आता ती जोडी दिसलेली आहे आणि ते बघा एकामेकाकडे बघताय असं. तर मला तो सुंदर फोटो वाटला, तो काढला मी. हे वैजू पाटील आहे, हा पण मित्रच होता. याचे वडील फॉरेस्ट विभागात होते. याचे वडील फॉरेस्ट खात्यात वन विभागात आहे. तर असे माझे हे मित्र, त्यांचे पण फोटो मी तुम्हाला शेअर केलेले आहे. आता 26/5/2020 दुपारी मला वाटतं ते जे लक्ष्मण म्हणून आहे, लक्ष्मण डोईफोडे, त्यांचं गाव आहे बांद्रेवाड. पुढे दाखवणारच आहे मी तुम्हाला. तर त्या गावाला जायचा आम्ही निर्णय घेतला. तिथं म्हटलं गावाच्या शेजारी त्यांचं शेत आहे आणि जंगलाच्या जवळच असल्यामुळे त्यांच्या शेतात आम्ही जेवण बनवण्याचा प्रोग्राम केला. आम्ही तिघंजणच होतो. मी, दादू म्हणजे सचिन शेट्टे आणि लक्ष्मण डोईफोडे. तर आम्ही तिथं प्रोग्राम केला. तर त्याच्या अगोदर मी थोडीशी फोटोग्राफी केली. त्यातलाच हे भाग आहे तर शाळेच्या जवळचं आहे. ती जी साळुंकी दिसते ती शाळेच्या जवळची आहे आणि इथं कुठेतरी पक्षी बसला होता, पण तो उडून गेला. त्याच्यामुळे त्याचा फोटो काही आलेला नाही. आता 26/5 आलेली आहे. आता मला वाटतं एक शेवटचं फोल्डर असेल. ग्रीन बी ईटर आहे. ग्रीन बी ईटर तिथे दिसतात, भरपूर प्रमाणात आहे तिथं. फोटो याच्यासाठी नाही काढत जास्त, कारण की ते आपल्या विजेच्या तारेवरच जास्त बसलेले दिसतात बऱ्याच वेळा आणि त्यांचा तो स्पॉट असतो, कारण की त्यांना तिथं सुटेबल वाटतं म्हणून ते तिथं बसतात. मग फोटो काढायलाही चांगलं नाही वाटत आपल्याला की तारेवर बसलेले. एखादं नॅचरल हॅबिटेट असलं तर तिथं बसलेले असले तर फोटो काढायलाही आपल्याला चांगलं वाटतं. हे पुढे गेलो, लंगूर दिसले, माकड म्हणतो आपण त्याला, लंगूर ते दिसले. त्यांचा फोटो पण घेतला. हे थोडासा तो धबधबा आहे, संध्याकाळचं वातावरण होतं त्याच्यामध्ये काढलेला आहे तो. मला वाटतं मध्ये झालेला आहे तो, ॲक्च्युली तो यायला नको होता. नंतरचा फोटो येतो. ठीक आहे, ते पण क्लिअर करून टाकेल मी. हे 26/5 परत तलावाच्या जवळ गेलो आणि 26/5 तिथं फोटो काढला टिटवीचा. ते दगड बघा, तसे दगड आहे त्याच्यामध्ये, ते पण आलेले. हे मिल्क लिली म्हणतात त्याला. या तलावातच आहे ती, म्हणजे कालव्याजवळचा जो तलाव आहे त्या झाडावरती मिल्क लिली आढळते. हिला आता मी वाचलं तर सुदर्शन म्हणतात. आता सुदर्शनाचं एक झाड पण वेगळं आहे आणि हे थोडंसं मला वेगळं वाटलं. बघा, याचं झाड असं असतं, थोडं कोरफड टाईप त्याची पानं असतात, म्हणजे कोरफडासारखे जाड पानं असतात आणि वरती एक उंच असं हे जातं आणि त्याच्यावर फूल लागतं, म्हणजे एकच ब्रांच जाते आणि त्याच्यावर फूल लागतं. आता एक्झॅक्टली तुम्हाला माहिती असेल हे सुदर्शनच आहे का, म्हणजे मिल्क लिली तर फिक्सच आहे, ते त्याला काही प्रॉब्लेम नाहीच आहे, मिल्क लिलीच आहे त्याचं नाव. तर फक्त मराठीत सुदर्शन म्हणतात की अजून काय म्हणतात तर ते मला सांगा. हे बघा, हे त्याचे फुलं आहे आणि पांढरे फुलं असतात, थोडंसं हलका गुलाबी रेषा असतात त्याला. तर असं हे फूल तिथं मला आढळून आलं आणि त्याचा फोटो मी काढला. त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यावर सापसुळी म्हणजे सापाची मावशी मला दिसली. त्या सापसुळीचा पण मी फोटो काढला. आता तिथं फारसं म्हणजे मला तर काही जास्त आढळून आलेलं नाही आहे सापसुळी. सापाची कात मला फार मोठी दिसलेली आहे, म्हणजे अंदाजे 17-18 फुटाच्या आसपासची कात असेल. ती मी तिथंच या तलावाजवळच बघितलेली आहे. हा पुढे गेल्यावर थोडंसं डोंगर आहे, तिथं आम्ही चढलेलो आहे, पुढच्या याच्यात आहे. तर त्या डोंगराचा फोटो काढलेला आहे मी, दुरून घेतलेला आहे हा.
आणि अतिशय सुंदर असा आलेला आहे. मी त्याच्यावर चढलो पण आहे. मी दाखवेल तुम्हाला, आता फोटो आहेच पुढे जाऊन. हां, हो, तोच डोंगर आहे हा. आणि हे लक्ष्मण लक्ष्मण म्हणून आहे, त्यांचं गाव आहे. आणि त्याच्यावरचा हा डोंगर आहे. तिथला हा संध्याकाळचा सीन आहे थोडासा. तेच म्हणतो, आर्टिस्टिक फोटोग्राफी तसा मला वाटला म्हणून तो काढला. 27चा फोटो चालू झालेले आहे. 27/5/26ला तर गेलोच होतो. पण 27/5ला पण पुन्हा संध्याकाळी गेलो. आता अ, तिथं आम्ही जेवायला गेलो असताना, जेवण झाल्यावर आम्ही फिरायला निघालो. हे लक्ष्मणच्या गावाच्या समोरचाच वरचा डोंगर आहे. तो दादू आहे आणि मी आहे. दादू म्हणजे सचिन शेट्टे, तो आहे. आणि मी आहे म्हणजे भूषण पाटील. आम्ही दोघंजण, मी त्याला त्या डोंगरावर काहीतरी दिसलं मला असं दाखवतोय. आणि मग आम्ही ठरवलं की त्या डोंगराकडे जायचं. आणि तो डोंगर म्हणजे स्वप्नवेलच्या वरचा डोंगर आहे. तर हा स्वप्नवेल पॉईंट आहे. आम्ही तिथं पोहोचलो. त्या डोंगरावर आम्ही पोहोचलो आणि तिथून हा फोटो काढला. हा स्वप्नवेलचा जो प्लेस आहे, तुम्हाला सांगितलं ना की हा प्रायव्हेट प्लेस आहे. आणि प्रायव्हेट एक जण आहे, त्याने घेतलेला आहे आणि हा तो तिथं चालवतो. तर तो स्वप्नवेलचा हा प्लेस आहे. तिथं डोंगरावर पण थोडंसं सपाट आहे. वरती जास्त झाडं नाही, कारण की डोंगरावर ते पाऊसच जोरदार राहतो, त्यामुळे झाडं जास्त हे होत नाही. खालच्या साईडला जास्त आहे. आम्ही परत तो डोंगर चढतोय वरती. डोंगर चढल्यानंतर बघा, परत आम्ही तिथं स्वप्नवेल पॉईंटला अजून वरती त्या दुसऱ्या डोंगरावर गेलेलो आहे. म्हणजे तोच डोंगर आहे. एक स्वप्नवेलच्या अलीकडे तो वरती चढत जातो आणि स्वप्नवेलचा पॉईंट जिथं दिसतो तिथं बरोबर तो दाखवतो. तर त्याच पॉईंटला आम्ही तिथं पोहोचलेलो आहे. तर हा बघा, हा स्वप्नवेल पॉईंटचा धबधबा आहे. आणि हे बघा, मी तिथून सेल्फी काढतोय जिथं आम्ही डोंगरावर पोहोचलो. एकदम टोकावर पोहोचलो. त्या टोकावरून मी सेल्फी घेतो आहे. तर असं सेल्फी घेताना माझा फोटो आहे. ॲक्च्युली आहे ते सेफ राहूनच मी डिस्टन्स क्लिअर करून केलेलं आहे. हे लक्ष्मण आहे, यांचंच गाव आहे. बांद्राईवाडा म्हणून यांचं गाव आहे. त्या गावात राहायचे हे. आता मला वाटतं बेळगावला जॉब करतात. तर असं लक्ष्मण आणि सचिन म्हणजे दादू, आम्ही तिघंजणं जंगलात बरेच फिरलो. म्हणजे मे महिना तर जास्तीत जास्त मी यांच्यासोबतच घालवला. माझे 2 लहान मित्र, त्यांच्यासोबतच मी मे महिना घालवला. हे बघा, हा स्वप्नवेलचा पॉईंट आहे तिथं आणि मी बसलेलो आहे. थोडंसं अलीकडेच एक दगड आहे. आता त्यावेळेस मला दादू पण बोलला आणि लक्ष्मण बोलला की साहेब थोडंसं ते हे होईल म्हणे, तो दगड तसा होताच. मी बसलो, म्हटलं काही नाही आहे त्याच्यात, थोडंसं आहे, तो एवढं काही हे नाही आहे, थोडासा म्हणजे स्टेबल आहे. तर त्याच्यानंतर मग फोटो काढला. ते सगळे लक्ष्मणने फोटो काढले. दादू थोडासा लाजळू आहे, फोटोमध्ये येत नाही. हे बघा, स्वप्नवेल पॉईंट दाखवतोय परत मी, त्याच्याकडेच बघतोय मी. तर असं एक सुंदर असं दृश्य आहे. पहाड, आजूबाजूच्या पहाडावरून जे दृश्य दिसतात, एक पहाड लगेच त्याच्या बाजूला दुसरा पहाड, पहिल्या पहाडावरून दुसऱ्या पहाडावरचं दृश्य ते वेगळं असतं. तर ती एक वेगळीच अनुभूती होती आणि तिचाही मी आनंद घेतलेला आहे. म्हणजे डोंगरच फिरलेलो आहे मी, थोडक्यात सांगायचं म्हणजे. आम्ही उतरलो परत खाली. संध्याकाळ झालेली होती. संध्याकाळचीच वेळ होती आणि संध्याकाळ झालेली असल्यामुळे आम्ही खाली उतरलो. तुम्हाला मी तो स्पॉट दाखवला होता बघा मागच्या व्हिडिओमध्ये, त्याचे मी फोटो काढले होते. ते झरे आहे म्हटलं, तर तोच हा पॉईंट आहे. तिथं आम्ही खाली उतरलो. पुढे पण एक डोंगर आहे आणि याच्या इकडे तर तुम्ही आता स्वप्नवेलच्या अलीकडचा डोंगर बघितला. अशा 2 डोंगरांच्या मध्ये ही व्हॅली आहे आणि अतिशय सुंदर अशी सपाट व्हॅली आहे आणि तिथे हे पाणी पडतं आणि तिथेही एक धबधबा आहे. हा कॅनलचा जो तुम्हाला सांगितलं होतं की कॅनलचं लिकेज आहे, त्याचा हा चाललेला आहे. तर असा हा धबधबा. आता हे सगळे रात्री म्हणजे 7, 7:15चे फोटो आहेत. ते मी थोडेसे DI केले आणि तुम्हाला दाखवले. तर बघा, अतिशय सुंदर असा 27/5चा दिवस गेलेला आहे. आता 28ला परत आम्ही ठरवलं. बांद्राईवाड्याला मी गेलेलोच होतो. तुम्हाला सांगितलं गाव दाखवणारच मी पुढे. तर बांद्राईवाड्याला गेल्यानंतर
समोर एक मोठा पहाड दिसतो आणि त्या पहाडावर जाण्याचा आम्ही म्हणजे ठरवलं आम्ही, की या पहाडावर जाऊ आपण. याला कलानिधी गड म्हणतात की कलानंदी गड म्हणतात, एक्झॅक्टली मला माहीत नाही. 2 गड जवळ-जवळ आहे आणि म्हणजे त्या गडाच्या जवळून दिसतात आणि तो म्हणजे हा जो पहाड होता, हा गड म्हणजे गडासारखा नव्हता, म्हणजे गड बांधलेला नव्हता. तो जो कलानिधी गड की कलानंदी गड आहे, तो जो आहे तो बांधलेला आहे थोडासा. आणि तुम्ही पु. ल. देशपांडे यांना जर ओळखत असाल, तर त्यांना तिथली वतनदारी दिलेली होती आणि त्यांनी पण मला वाटतं एका जुन्या व्हिडिओमध्ये त्याचा रेफरन्स दिलेला आहे. तर अशा त्या गडावर आम्ही जायचं ठरवलं आणि आम्ही चढायला सुरुवात केली. आता बघा, हे जे आहे हे गाव आहे, लक्ष्मणचं गाव आहे, बांद्राईवाडा म्हणून. त्या गडावरून तर स्पष्ट दिसतं, भरपूर छोटं दिसतं, पण बघा किती सुंदर आहे. झूम इन करून मी तुम्हाला दाखवतोय तिथली घरं. बांद्राईवाडा म्हणून हे गावाचं नाव होतं. 30-40 घरं होते तिथंच. ते जे लक्ष्मण डोईफोडे आहे ते राहत होते. चढायला सुरुवात केली आम्ही. सुरुवातीला चढायला सुरुवात केली आणि पहिला एक डोंगर क्रॉस केला, त्याच्यानंतर लगेच दुसरा डोंगर क्रॉस केला. आता या डोंगरांमध्ये प्रचंड प्रमाणात करवंदाची झाडं आहे. आम्ही करवंद पण खात गेलो. ऑलरेडी जेवण पण केलं होतं. आम्ही दुपारी चढायला सुरुवात केली, 3-4 वाजेला चढायला सुरुवात केली. म्हटलं होऊन जाईल. तर त्याची गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगणारच. तत्पूर्वी बघा, हे हार्वेस्टर अँट आहे. हार्वेस्टर अँट म्हणजे मराठीत मला माहीत नाही, तुम्हाला जर यांना काय म्हणत असतील. मी शेतकरी मुंगी म्हणतो, शेतकरी मुंगी आहे. हिचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी मुंगी आहे ही पावसाळ्यासाठी असं हे बघा, हे घरटे टाईप तयार करते आणि त्याच्यामध्ये सगळं साठवते आणि त्याची शेती करते. म्हणजे विविध फंगीवरती फंगस वगैरे त्याच्यामध्ये तयार करते स्वतःच्या ह्याच्यात आणि त्याच्यावर ते पावसाळाभर ते जगतात. तर अशा या हार्वेस्टर अँट आहे. त्यांचं हे घरटे ते वापरले म्हणजे सोडलेलं आहे ते. तर ते तसं त्या अँटचं आहे. आता हे मी समोर निघालेलो आहे, तेव्हाच मी फोटो घेतलेला होता. हे लक्ष्मणचं घर आहे बघा. बांद्राईवाडा गाव आहे हे आणि लक्ष्मणचं घर आहे ते लक्ष्मणचं घरही मी तुम्हाला दाखवून दिलं, जिथं आम्ही कधी कधी राहायचो. त्याचं शेजारी ते शेत पण आहे. त्या शेतात पण आम्ही कधी कधी रात्रभर राहायचो. त्याच्या शेतापर्यंत गवे येतात, कधी कधी बिबटे पण येतात. तेव्हा हे बांद्राईवाडा म्हणून गाव आहे. तेव्हा ते एक गाडी लागलेली आहे दूरवर, ते याचं शेत आहे, लक्ष्मणचं शेत आहे. तिथंच आजूबाजूलाच थोडे छोटे छोटे शेत आहे आणि शेतीमध्ये तिथं जास्तीत जास्त भात शेती होते आणि नाचणी होते. तर या 2 प्रकारच्या शेती जास्त होतात तिथं. तर असं हे लक्ष्मणचं बांद्राईवाडा नावाचं गाव आम्ही सोडलं आणि वरती आलो. बघा, आता इतक्या वरती आल्यावर हे बघा विहंगम दृश्य आहे, अतिशय सुंदर असं दृश्य आहे. लार्जर दॅन लाईफ असा पिक्चर आहे हा. मीच स्वतः फोटो घेतलाय, त्यामुळे एकदम बढिया आलेला आहे. आणि बघा, हा दादू आहे. दादू खाली उभे असताना आम्ही परत दुसऱ्या पहाडावर चढलो. म्हणजे इथं कसं लेयर्स आहे. पहिला पहाड, नंतर थोडा छोटा पहाड, मग मोठा होत मग ते सर्वात मोठा होतो. त्यालाही क्रॉस करायला जंगल लागतात. हे दादूचा मी फोटो काढला एक. तो एका खडकावर बसला आणि बोलत होता. त्याला तिथं रेंज आली होती, तर बोलत होता. तेव्हा मी दादूचा फोटो काढला. त्यानंतर आम्ही सर्वात वरच्या पहाडावर चढलो. बघा, आता हा समोर जे आहे ते मला वाटतं आंबेवाडी डॅम आहे तो. आंबेवाडी डॅम आहे तो आणि त्या आंबेवाडी डॅमचंच ते दृश्य आहे. आणि तिथं समोरच एक पहाड आहे, तो कलानिधी गड आहे. कलानंदी गड आहे की कलानिधी गड आहे, थोडंसं माझं कन्फ्युजन आहे. तर तो असा त्या याच्यावर आम्ही चढलो. आता याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की या ठिकाणाची आख्यायिका किंवा आपण म्हणू एक तर खरं पण असू शकतं की महाराज या गडांसाठी जे गनिमी कावा मराठे आपले सैन्य होते ते गनिमी कावासाठी आणि महाराज पण होते ते या गनिमी कावा करायचे. तर त्यावेळेस या गुफा होत्या, खंदक होते, यांचा वापर करायचा. 2 खडकांच्या मधोमध रस्ता आहे.
आता तुम्हाला बघा दिसायला पाहिजे, दादू फोटो काढतोय. हे बघा हा असा रस्ता आहे. म्हणजे अतिशय रुंद असा रस्ता आहे आणि या खिंड म्हणतात याला, खिंड टाईपच आहे. तर या अशा रस्त्यांमधून महाराज पण जायचे आणि आपलं मराठा सैन्य पण जायचं. एका गडावरून दुसऱ्या गडावर असं म्हणतात. तर तीच गुफा आहे. आता ती गुफा बंद झालेली आहे आणि त्याच्यात आता अस्वलं, साळींद्र इतक्या भरपूर मोठ्या प्रमाणात मला दिसले, की अतिशय भरपूर प्रमाणात दिसले आणि अतिशय सुंदर असा हा व्ह्यू आलेला आहे. मी माझा फोटो काढायला लावला लक्ष्मणला आणि फोटो काढला आणि त्याचाही मी त्याचा आणि माझा दादूने काढला. याच्यानंतरची कहाणी अशी आहे, की उतरताना लक्ष्मण, ज्याला याची माहिती होती, तोच जंगलामध्ये रस्ता विसरला आणि आम्ही कमीत कमी त्याच्या गावाला रात्री बॅटऱ्या पण म्हणजे मोबाईलच्या संपत आल्या होत्या आणि आम्ही त्याच्या गावाला रात्री मला वाटतं 1-1:30 वाजेला की 12:30 वाजेला पोहोचलो. जेव्हा त्याच्या भावाला रेंज आली आणि भावाला कॉल केला आणि भावाने मग तिथून सर्च लाईट किंवा टॉर्च मारला, तेव्हा कुठे आम्हाला त्यांच्या गावाची दिशा कळली आणि त्या गावाच्या दिशेला आम्ही निघालो आणि तिथून मग आम्हाला रस्ता भेटला आणि आम्ही त्याच्या गावाला पोहोचलो आणि नंतर मला वाटतं रात्री तिथं आराम केला आणि मग सकाळी 6-1 वाजेला आम्ही घरी निघून आलो. तर अशी ही आठवण आहे. अतिशय शेवटची आठवण आहे. म्हणजे पॅनासॉनिकच्या कॅमेराचा जो आपण एंड म्हणतो, फोटोग्राफीचा एंड, त्याने एवढ्या सुंदर आठवणी ज्या दिल्या त्याच्याबद्दल निश्चितच, जरी तो आपण म्हटलं सजीव नसला तरी त्याचे फारच आभार. एकदम. तर असा हा पूर्ण जो तिल्लारीचा अनुभव आहे, माझ्या पॅनासॉनिकच्या कॅमेराद्वारे मी घेतलेला आहे, तो इथंच संपतो आहे आणि पॅनासॉनिकद्वारे घेतलेला अध्याय पण इथंच संपतो आहे. तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक यू.